हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण. सुमन रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी स्पेशल खवा घालून बनवलेली करंजी ह्याची रेसिपी मी घेऊन आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अर्धा किलो गरा चाळून घेऊ, 1 वाटी मैदा चाळून घेऊ, पुरतं मीठ टाकून घेते, खायचा सोडा थोडासा टाकते, चिमटभर हिंग, अर्धा फुलपात्र गरम करून घेतलेलं साजूक तूप मी ह्यामध्ये टाकते. कोमट करून टाकलेल्या तुपामुळे आपलं पीठ जे आहे ते एकदम छान मऊ लुसलुशीत होईल. ह्या पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं. घट्ट असं तिंबून घेऊ. ह्याला दाणे गरा टाकल्याने करंजी आपली एकदम खुसखुशीत होती. अशा प्रकारे गोळा आपला तयार झालेला आहे. पातेल्याला मी आतून तूप लावून घेते आणि तिंबून झालेला गोळा 1 तासासाठी ह्यामध्ये मी ठेवते आणि त्याच्यावर झाकून ठेवते. पीठ मुरेपर्यंत आपण सारणाची तयारी करू. चला आता आपण 1 वाटी साखर वाटून घेऊ. मी ह्यामध्ये विलायची पण टाकते आणि वाटून घेते. अर्धा किलो गरा मी सारणासाठी घेतलेला आहे चाळून. तो आता आपण कढईमध्ये भाजून घेऊ. आचेवर आपण ह्याला खरपूस असं भाजून घेऊ. गरा भाजण्यासाठी ह्यामध्ये मी साजूक तूप टाकते 2 चमचे. तुम्ही कमी जास्त टाकू शकता. अशा प्रकारे आपला गरा खरपूस असा भाजून झालेला आहे. लगेचच आपण त्यामध्ये मी खवा टाकून घेते. खवा पण आपण छान असं ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. खवा गऱ्यामध्ये मिक्स झाला की लगेचच मी खोबरं टाकून घेणार आहे खिसलेले. छान खरपूस असं आपलं सारण भाजून झालेलं आहे. त्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकते आणि हलवून घेते. सारण मी ताटामध्ये काढून घेते. वाटून घेतलेली साखर आणि विलायची मी ह्यामध्ये टाकून घेते. हे सर्व सारण मिक्स करून घेऊ. तर मी 1 वाटी साखर टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर कमी जास्त करू शकता. 1 तासासाठी मुरायला ठेवलेलं पीठ मी आता ठेसून घेते. प्रकारे गोळा करून तयार झालेला आहे. ते मी आता लाटून घेते. सरस आपल्याला लाटून घ्यायचंय. वरून मी थोडंसं तूप लावून घेते. ह्यावर मी मैद्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे थोडंसं. लगेचच मी असं चपाती आपण कसं बनवतो त्या पद्धतीने मी बनवणार आहे. आतून तूप लावून घेतले. पुन्हा एकदा थोडंसं मैद्याचं पीठ टाकणार आहे आणि हे असं करून घेणार आहे. ते आता आपण लाटून घेऊ. लाटून झाल्यावर ह्या पद्धतीने मी रोल करून घेते. पद्धतीने मी कट करून घेणार आहे लाटी लाटण्यासाठी. एका भांड्यामध्ये मी तूप लावून घेते आणि त्यात मी लाट्या टाकून घेते. कापून घेतलेली लाटी ह्या पद्धतीने मी लाटून घेते. लाटून घेतलेल्या लाटीमध्ये सारण भरून घेऊ. ह्या पद्धतीने मी सारण भरून घेतलेलं आहे करंजीमध्ये. आता आपण करंजी ह्या पद्धतीने मुरवड असं शब्द वापरतात. पहिला बायका ह्याला मुरवड असं म्हणायच्या. मी आता ते करणार आहे. तुम्ही पाहू शकता. तापलेल्या तेलामध्ये करंजी आपल्या छान अशा तळून घेऊ. हे पहा ह्या पद्धतीने आपल्या करंज्या तळून झालेल्या आहेत. ते आपण ताटामध्ये काढून घेऊ. हे पहा अर्धा किलो गऱ्यापासून ताट भरून करंज्या आपल्या तयार आहेत. अगदी खुसखुशीत लुसलुशीत तोंडात ठेवल्यास विरघळणारी करंजी आपली तयार आहे. माझ्या पद्धतीने खवा घालून बनवलेली करंजी बनवावीच लागते आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करावंच लागते.